पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचं आवाहन केलं। मात्र या आवाहनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यात अनोखं बैलगाडा आणि घोडागाडी आंदोलन करण्यात आलंय। पंतप्रधान देशाला 2000 वर्ष मागे नेतायत अशी बोचरी टीका करत आव्हाडांनी सरकारचा निषेध केला। ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून या आंदोलनास सुरुवात झाली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः घोड्यावर स्वार झाले होते, तर शेकडो कार्यकर्ते बैलगाड्या आणि घोडागाड्या घेऊन रस्त्यावर उतरले। इंधन दरवाढ कमी करा, महागाईचा भस्मासूर आवरत नाही अशा घोषणांनी ठाणे शहर दणाणून गेलं। राष्ट्रवादीचे कार्यालय ते ठाणे महानगरपालिका असा हा मोर्चा काढण्यात आला। आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की पंतप्रधानांचं इंधन बचतीचं आवाहन म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। जर इंधन वाचवायचं असेल तर मंत्र्यांनीही आता गाड्या सोडून बैलगाडीतून मंत्रालयात जावं। पंतप्रधानांनी सोनं खरेदी करू नये, पेट्रोल वापरू नये असं सांगण्यापेक्षा महागाईवर नियंत्रण मिळवावं। येत्या काळात इंधनाचे दर 30 ते 40 रुपयांनी वाढण्याची शक्यता असून सामान्य जनता पुन्हा जुन्या युगात जाण्यास मजबूर होईल। या आंदोलनात आमदार शशिकांत शिंदे, ठाणे शहराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। बैलगाड्यांच्या ताफ्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। ठाणे महानगरपालिकेकडे मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शनं केली। वाढती महागाई, केंद्र सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून हे सरकार केवळ आश्वासनं देण्यात धन्यता मानतंय असा आरोप यावेळी करण्यात आला। पंतप्रधानांच्या एका विधानानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी इंधन आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी केल्याचं या आंदोलनातून स्पष्ट दिसतंय।